नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सर्वांचं स्वागत करत आहोत आणि आज आपण यूट्यूब चॅनलवरती परत एकदा मराठीमधून आपल्या यूट्यूब चॅनलचं शेअर मार्केटचे रीडिंग करणार आहोत. आणि आता सध्या चालू आहे 12:24 झालेले आहेत आणि लाईव्ह मार्केट चालू आहे. खूप दिवस झाले आपण काय चार्टवर थोडं दुर्लक्ष चालू आहे. आपल्या शॉपचं काम चालू होतं आणि आता आपल्या शॉपचं फिपचं काम झालेलं आहे आणि आता आपण परत एकदा शेअर मार्केटमध्ये परत एकदा एंट्री करणार आहोत. कंप्लीट 1 महिना झाल्यानंतर आज 1 महिना झाला आपण मार्केटकडे बघत पण नव्हतो, पण आज मार्केटला बघणार आहोत आणि बघणार आहोत की आज मार्केटमध्ये नेमकं चालू काय आहे. तर आपण आज फायनली डेली चार्ट लावलेला आहे. डेली चार्टवर बघू शकता आपण 1 2 3 4 5 6 आणि आज 7वा दिवस आहे आणि तो पण आज 7व्या दिवसानंतर गॅप डाऊन ओपनिंग झालेले आहे. गॅप डाऊन ओपनिंग होऊन एक लो मारून मॉर्निंगचा लो मारून आता परत डे हायच्या तिथं ट्रेड करत आहे. आता आपण याला चेक करूया नेमकं यांनी डेली आवरलीमध्ये काय मुवमेंट केली आहे आणि 15 मिनिटवर पण काय मुवमेंट केली ते सर्व चेक करूया. आणि फायनल आता आपण एक सपोर्ट घेऊन मार्केटवरती गेलेला आहे. आता आपण बघूया याला आपण आवरली चार्टमध्ये 1 घंट्याच्या चार्टमध्ये चेक करूया. 1 घंट्याचा चार्ट काय म्हणतोय. 1 घंट्याचा चार्ट बघा काय म्हणतोय. 1 घंट्याचा चार्ट म्हणतोय की मार्केट सध्या डाऊन सेलिंगमध्येच आहे आणि आजचा मॉर्निंगचा लो जे मारला आहे तो एक सपोर्टपाशी घेऊन वरती परत मार्केट गेलेलं आहे. मार्केट वरती गेलेलं आहे आणि आता 15 मिनिटवर चार्टवर पण चेक करूया आपण. हे बघा 15 मिनिटवर चार्टवर बघा एक मॉर्निंगची जी कॅन्डल आहे म्हणजे सकाळची जी ओपनिंग कॅन्डल आहे ती ओपनिंग कॅन्डल पहिलीच डाऊन मारली आणि त्याची दुसरी कॅन्डल जी आहे ती डाऊन मारून परत रिकवर केली आणि थोडंसं साईडवेज करून एक इनसाईड कॅन्डल बनवून एक ब्रेकआउट केलेला आहे आणि हे बघा किती मोठी कॅन्डल बनलेली आहे. आणि हे अशी कॅन्डल बघा आता 15 मिनिटवर चार्ट आहे आणि आता 5 मिनिटवर एकदा चेक करूया. 5 मिनिटवर मस्त दिसेल चार्ट. 5 मिनिटवर बघा एकदम बेस्ट मुवमेंट झालेला आहे. कन्सॉलिडेशन पण झालेलं आहे. एका रेंजमध्ये भरपूर वेळ थांबलेला आहे. आणि हे बघा पहिल्या इथं पण ब्रेकडाऊन गेलं होतं पण गॅप डाऊन ओपनिंग झाल्यामुळं हे काय सजेस्ट करू शकलं नाही. आपला एक जर टॉपला हिट झाला परत आपण सेलिंगसाठी काय बघितलं नाही. परत आपल्याला बाईंगसाठी इथे एक ट्रेड भेटू शकला होता मोठ्या कॅन्डलमध्ये आणि तो चांगला मुवमेंट केला असेल असा म्हणजे चार्टमध्ये ठरलेला आहे. आणि आता बघा आता एक रेंजमध्ये थांबलेला आहे आणि एक रेंज बघा ही रेंज बनलेली आहे. भरपूर वेळ झाला कमीत कमी आता किती वाजता 11:30 आणि आता 12:30 म्हणजे कंप्लीट 1 घंटा झालेला आहे की ह्याच रेंजमध्ये आता मार्केट भरपूर 1 तास झालं ह्याच रेंजमध्ये तो वर्क करत आहे. आणि डेली चार्टवर तर एकदम भारी चार्ट बनलेला आहे. पण आजची क्लोजिंग कशी होती ते चेक करायचं आपल्याला. आता आपण 5 मिनिट चार्ट लावलेला आहे ना त्याच्यामध्ये आपण आपला ट्रेड बघू भेटतोय का नाही भेटत. शक्यता कमीच आहे की वरती पण सपोर्ट दिसतोय एक थोडासा आणि खालच्या साईडला तर नाही आहे काही. जर एक टार्गेट भेटू शकतो पण जास्त काय मुवमेंट व्हायसारखी शक्यता नाही आहे कारण एक मुवमेंट चांगला झालेला आहे मॉर्निंगला म्हणजे. आणि आता याला आपण चेक करू. आता डाऊन साईडला जर झाला तर इथे एम पॅटर्न बनवून खाली येऊ शकतो. पण 25,425ला ह्याने खाल्ल्या साईडला क्रॉस केलं पाहिजे तरच खाली मुवमेंट भेटू शकतो आपल्याला. कंप्लीट 100 पॉईंट नाही 60 ते 70 पॉईंटचा एक मुवमेंट भेटू शकतो. 1 वे भेटू शकतो. जितका वेळ हे या रेंजमध्ये थांबेल तितका मोठा मुवमेंट भेटू शकतो. अजून मार्केट क्लोज व्हायला 2 ते 2.5 घंटे बाकी आहेत. 1.5 2 2.5 3 घंटे जवळपास मला बाकी आहेत. आपल्यासाठी 2.5 घंटे बाकी आहेत आणि 2.5 घंट्यामध्ये एक मुवमेंट तर नक्की होऊ शकतो. आणि आता आपल्याला वाट बघायची आहे ह्याच्या मुवमेंटची. एक तर कोणत्या साईडला ब्रेकआउट करतो का ब्रेकडाऊन करतो. पण जास्त मुवमेंट जर भेटला ब्रेकडाऊन जर झालं तर एक मुवमेंट 70 ते 80 पॉईंटचं भेटू शकतो. ब्रेकआउट झालं तर मग शक्यता कमी आहे. जास्त करून तरी डाऊन ट्रेंडमध्ये
अपसाईडला घेऊन उपयोग नाही. आजच्या दिवस वेट करावं लागेल अपसाईडला, न उद्याच्याला आपल्याला ट्रेड घ्यावा लागेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. धन्यवाद.